सामना आमच्या संघ आहे. त्यानंतर तुमची काय भूमिका असणार? कारण 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली. जामिनाचा मार्ग जो आहे तो मोकळा होतो का, किंवा मग तुमची काय भूमिका असणार? जामिनाचा मार्ग मोकळा होतो. असे खुन करणारे सुटल्यावर मग राज्यात कार्यक्रम उलटे सुलटे सुरू होणार. मग इथून पुढे उलटे सुलटे सुरू होणार. मग असे खुन करणारे सुटणार. इतके पुरावे, इतके पैसे, त्याला काय करायचे इतके पैसे? त्याचे पैसेच नाहीत ना ते. इतके खुन, इतके योजना, सरकारी योजना खाल्ल्यात त्यांनी. म्हणजे गुंडाची टोळी सांभाळायची काय मग सरकारला? त्याला सोडून जामीन फिमीन होत नसते. जामीन जर झाली ना, मग राज्यात कळण तुम्हाला काय होत असते. मग सरकार काय करतंय, पालकमंत्री काय करतो मग कळत. आणि मग यांची बी काय दशा होती तेही यांना कळत. कारण एवढे पुरावे, एवढा मोठा खून केलाय, जनता सांगती, सगळे पुरावे पण आहेत. यांनी मोबाईल फेकून दिलेत. तुम्हाला जर ते तपासा लागत नाहीत आणि जामिनाचा विषय घेऊन बसला, हे शक्यच नाही. हे बुद्धीला पटतच नाही, कधी पटणार बी नाही. मग तर जे आता त्या धनंजय मुंडे टोळीने सुरू केले सरकारमध्ये, त्याच्यात काय बदल आहे? मग खून करणाऱ्याला पाठीशी घालतंय सरकार, असंच होईल ना मग ते. मग हे धनंजय मुंडे जे टोळी आंदोलन करते सध्या, की आरोपीच्या बाजूनं, राज्यात कधी घडलंय का? आमच्या सुद्धा असतील ना, मला माहित नाही पण असतीलच ना. गुंडासाठी एखाद्या वेळेस आरोपीसाठी मोर्चा काढलेला मला तर नाही आठवत. मला नाही आठवत. आणि ही पहिली प्रक्रिया आहे राज्यातली देशातली, की आरोपीच्या बाजूनं मोर्चे काढलेत की सोडून द्या म्हणून. ही पहिली वेळ. आता इथून पुढे होणार आहे. इथून मागचं माहित नाही, पण इथून पुढे कोणत्या जातीत असे भांडणं खून काय झालं, आरोपीला सोडून द्या, आपण आपल्या जातीचे लोक निघाले झेंडे घेऊन, हे 100% होणार आहे आता. कारण रूढ यांनी पाडली. ह्यो महात्मा धनंजय मुंडे येऊ, यांनी मोठं कुठून पुढे शिक्षण घेऊन आला काय? घेऊ पैसे आणि पैसे एवढंच दिसतं, जात नाही दिसत, काय नाही दिसत. अहो याने ना आता आता तर शंका त्याच्यावरती अशा येतात की त्यांचे लोक आहेत ना, त्यांचं सुद्धा वाजवित आहे. त्यांचं सुद्धा याची अशी टोळी आहे या धनंजय मुंडेची, आमच्या विरोधात जेव्हा बोलन तो यांचा मित्र आहे. बघा नीती यांच्या इतके माजुरडी येते. मराठ्यांच्या विरोधात जो बोलन तो यांचा मित्र. बघा यांचं समीकरण कुठं घेऊन चालले ते. पायांना बघा यांचा कसा आहे. त्याच्या बाजूने बोलणार, कमेंट बोलणार, सोशल मीडियावर त्याला सपोर्ट देणार. म्हणजे मराठ्यांना हे दुश्मन समजते. त्याचा अर्थ असा होतो, शत्रू समजते. मराठ्यांना कोणी बोललं की हे त्याच्या बाजूनं, म्हणजे ह्या अशी टोळी हिची. हिचा टोळीचा लवकर नायनाट होणार आहे. जास्त दिवस लागणार नाही. 25-30 वर्ष माझा समाज वाईट परिस्थितीतून चाललेला तिथं. आम्हाला माहिती आहे. बाकीच्या काय गप्पा हंदामा घरात बसून. आम्हाला माहिती आहे तिथल्या लोकांनी किती वेदना भोगल्या, सगळ्या जातीच्या सुद्धा. ते धनगराचे सुद्धा खून केले त्यांनी वंजारीचे सुद्धा केलेत. यांनी लय केले. त्या इथं पिठी नायगाव म्हणून तिथं मारून टाकलं एक धनगराचं पोरग यांनी. इथं आपलं भाग पिंपळगाव लांब नाही, इथं गेवराच्या पलीकडेच तिथंही मारून टाकलं. याला जात नाही कळत. पैसा कळतो. आणि ह्या नीतीपायी यांनी स्वतःचे काही नेते सुद्धा संपवले, त्यांच्या सुद्धा बदनाम्या केल्या. यांचे श्रद्धास्थान असणारे देवस्थान तिथेही ह्या टोळीनंच प्रयोग करून ते हे बदनाम केलं. त्यांचे मोठे नेते होते, त्यांना सुद्धा जिवंतपणे मरण यातना भोगायला लावलेली हीच टोळी आमच्या नदी लागतोय. आता बेट्या धनंजय मुंड्या, तू टोळी उठितो, आंदोलन करायला लावतो, रास्ता रोको करायला लावतो, रोड पाडायला लागला वेगळा. तो यायला पुढे इथं परळीपासून मुंबईपर्यंत सगळ्यांना न्याय मिळणार आहे. आता कसं काय मिळत नाही बघतो आम्ही सुद्धा. म्हणून मुख्यमंत्र्यांनी एकही याच्यातला आरोपी सोडता कामा नये. जातीवाद हे करणार, दुसऱ्याला जातीवादी म्हणणार, पायंडे उलटे पाडायलेत. राज्यात मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे आमचं, आरोपीच्या बाजूने मोर्चे काढतायत. ही वाईट रूल पाडायला लागलाय, तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करायला लागलाय. त्यामुळं ही चांगली गोष्ट राज्यासाठी नाहीये अजिबात. आणि खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकच आहेत. त्यांना सगळ्यांना 302 लावा. जामीन एकाची होता कामा नये. जर झाली तर रस्त्यावर आम्ही आलो, सामना आमच्या संघ मुख्यमंत्र्याचा.